नमस्कार. मी आज तुमच्याशी अशी एक गोष्ट शेअर करणार आहे की ती रोज तुमच्या जीवनाशी संलग्नित असून सुद्धा आपल्याला त्याबद्दल माहिती नसते. गोष्ट अगदी साधी आहे, पण कधी असं वाटतं की आपल्याला माहिती पाहिजे. आणि विशेष म्हणजे जर का तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर अजूनच चांगलं, कारण आपण रोज त्या गोष्टीच्या संपर्कात येतो जातो. तर आजचा आपला विषय अगदी साधा, म्हणजे लिफ्टमध्ये आरसा का असतो. काय? परत सांगते पुन्हा एकदा की लिफ्टमध्ये आरसा का, असा मला पडलेला प्रश्न तुम्हाला पण कधी पडला असेल आणि वाटलं होतं का की असा पण प्रश्न पडू शकतो का कधी. तर हो, हा अगदी साधारण प्रश्न आहे की लिफ्टमध्ये का असायला पाहिजे आरसा. कारण आपल्याला फक्त हे माहिती असते की लिफ्टचं बटन कसं आणि कोणतं दाबावं, फॅन कसा लावावा, दार कशी लावावी आणि मध्ये गेल्यावर आपण नीट व्यवस्थित दिसतो आहे की नाही हे चेक करावं. बस, ओळखीचे असले तर बोलावं, नाहीतर खाली किंवा वर बघावं. हेच तर करतो आपण, कारण इथे मोबाईल चालत नाही. म्हणून चला तर मग वळूया आपल्या आजच्या विषयाकडे, म्हणजे लिफ्टमध्ये आरसा का. तसे तर बरेचसे कारण आहेत, पण प्रामुख्याने जर पाहिलं तर आरशामुळे जागा मोठी वाटते, म्हणजे भीती वाटत नाही. जागा मोठी असली म्हणजे लहान मुलांना भीती वाटत नाही आणि पेशंटलासुद्धा भीती वाटत नाही. आरसा म्हटला म्हणजे तो स्वतःला बघण्याची संधी देतो, हे तर सर्वांना परिचितच आहे. त्यामुळेच ते स्वतःबद्दल अधिक जागरूक असतात. लिफ्टच्या आतमध्ये काय घडते यासाठी पण आरसा लावण्यात येतो बरं का. आरशामुळे त्या लिफ्टमधल्या ध्वनीला चांगला प्रतिसाद मिळतो. आरसा लावण्यासाठी इंजिनियर्सनी खूप विचार करून निर्णय घेतलेला असतो. आधी लोकांचे लक्ष त्या लिफ्टच्या वेगाकडे असायचं, त्यामुळे थोडीशी भीती वाटायची प्रत्येकाला. म्हणून त्या स्पीडवर लक्ष न देता त्यांनी आरशात बघावं, असं तज्ज्ञांचं मत आहे. म्हणून असतो तो आरसा. अगदी थोडक्यात रोजच्या जीवनाशी संबंधित संलग्नित अशी माहिती मी तुम्हाला माझ्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. अशी माहिती आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.